नमस्कार. भरपूर साऱ्या विद्यार्थी मित्रांना एखाद्या संख्येचा घन करायला सांगितला की लवकर करता येतो, पण भरपूर साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे की मित्रांनो की आपल्याला घनमूळ म्हणजे क्यूब रूट काढता येत नाही. तर मित्रांनो तुम्हाला बघा कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट मध्ये एखाद्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं मित्रांनो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय. लक्ष द्या, संख्या तुमची 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 9 अंकी, कितीही अंकी असू द्या, ही टेक्निक वापरा आणि कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट तुम्हाला मित्रांनो कोणत्याही संख्येचं मित्रांनो तुम्हाला मी क्यूब रूट म्हणजे घनमूळ तुम्हाला काढायला सांगितलं की तुम्हाला काढता येणार. डायरेक्ट आपण मित्रांनो एक्झाम्पल वरती जाऊयात. बघा, तुम्हाला बेसिक एक गोष्ट माहिती असते मित्रांनो या ठिकाणी आवश्यक आहे. जर तुम्हाला कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट मध्ये उत्तर काढायचं असेल तर पहिले 2 मिनिटं माझ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा समजतील. पहिला मुद्दा लक्षात द्या, तुमच्याकडे मी तुमची जी घन असं बघा, आता 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8 आहे, 3 चा 27 आहे, 4 चा 64, 5 चा 125 आहे, 6 चा 216 आहे, 7 चा तुमचा 343 आहे, 8 चा 512 आहे, 9 चा 729, 10 चा 1000. असे तुमचे घन मित्रांनो हे पाठ असेल. ओके, तर आपल्याला आता शिकायचं काय घनमूळ. मग आता महत्वाची मेथड लक्ष द्या, याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवा. जर तुम्हाला संख्येमध्ये 2 दिसला तर 8 घ्यायचं लक्षात ठेवा, आणि 3 दिसला तर 7 घ्यायचं. तर 2 8 आणि 3 7 यांच्या फक्त जोड्या लक्षात ठेवा मित्रांनो. 2 8 आणि 3 7 यांच्या फक्त तुम्हाला काय करायच्या आहे, जोड्या लक्षात ठेवायच्या. मग आता मी तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करून दाखवतो की 10 38 30 या संख्येचं घनमूळ मला काढायचं. बघा, स्टेप नंबर 1 काय करायचं लक्षात ठेवा. शेवटचा अंक बघा 3. मला सांगा 3 ची जोडी कोणासोबत आहे, 7. इथं लिहून टाका 7. लिहिला मी 3 च्या मुळे मी 7 लिहिलं. आता नंतर काय करायचं, शेवटून 3 अंक सोडायचे लक्ष द्या. उजवीकडून 3 अंक सोडून द्या. उरलेली संख्या तुमची काय मित्रांनो, उरलेली संख्या आहे तुमची 103. कोणती 103? मग मला सांगा 103 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होतो. मला सांगा मोठ्यात मोठा तर 5 चा 125 वजा होतो का 103 मधून? नाही. तर 64 वजा होतो. हा कोणाचा घन आहे, 4 चा. इथं लिहून टाका 4. झालं तुमचं उत्तर 47 47. ओके, आता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ही गोष्ट कळली असेल. आपण डायरेक्ट बघा अजून काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघूयात. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला घेतो 58 32. तुम्हाला याचं घनमूळ काढायचं. काय करायचं, नंबर 1 स्टेप सांगा मला. शेवटचा अंक तुमचा 2 आहे, 2 ची जोडी कोणासोबत आहे, 8. इथं लिहून टाकला आपण 8. जोड्या पाठ ठेवा लक्षात ठेवा. 2 ची जोडी तुमची 8 सोबत आहे, 3 ची जोडी तुमची 7 सोबत. बाकी उरलेल्या अंकांना तुम्हाला सेम अंक घ्यायचा आहे. 4 ला 4 आहे, 5 ला 5 आहे, 6 ला 6 आहे. फक्त जोड्या तुमच्या 2 8 आणि 3 7 एवढं तुम्हाला डोक्यात ठेवायचे. मग आता पहा 2 नुसार आपण 8 घेतला, शेवटचे 3 अंक सोडले. 5 मधून कोणाचा घन वजा होतो, 5 मधून 1 चा घन वजा होतो. इथं लिहून टाका 1. झालं तुमचं उत्तर 18. होतंय का नाही कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट मित्रांनो. आता इकडे बघा 4. सांगा 4 ला जोडीला कोणी आहे का नाही. इथं नुसता 4 तुम्ही लिहून टाका. बरोबर, शेवटचे 3 अंक सोडले. उरलेली संख्या कोणती, 13. सांगा 13 मधून कोणाचा घन वजा होतो, 27 होतो का नाही. मग 8 होतो. 8 कोणाचा घन आहे, 2 चा. इथे लिहून टाका 2. झालं तुमचं उत्तर 24. आता इकडे बघा 5. 5 ला जोडीदार कोणी आहे का नाही, लिहून टाका 5. शेवटचे 3 अंक सोडले. उरलेली संख्या तुमची काय, 42. सांगा कोणाचा घन वजा होतो, 3 चा. इथे लिहून टाका 3. झालं तुमचं उत्तर 35. ओके, आता पुढचा प्रश्न पहा 6. 6 ची जोडी आहे का नाही, 6 ला 6 लिहून टाका. शेवटचे 3 अंक सोडा. उरलेली संख्या तुमची 97 आहे. 97 मधून कोणत्या संख्येचा घन वजा होतो, 4. इथं लिहून टाका 4. 46 झालं तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर. आता हा पुन्हा पहा 2. 2 ला जोडीदार कोण आहे, 2 ला जोडीदार 8. इथं लिहून टाकला आपण 8. 3 अंक शेवटचे सोडा. उरलेली संख्या तुमची 195. मला सांगा 195 मधून कोणाचा घन वजा होतो, 6 चा होतो का नाही, 5 चा होतो. तर लिहून टाका 5. तुमचं उत्तर झालं 58. ओके, हे 5 प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवले. अजून तुम्हाला पुढचे 4 क्वेश्चन बघा. संख्या आपण जर आता मोठे घेऊ, संख्या तर आपण आता काय करू, मोठे घेऊ. तुम्हाला कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट मित्रांनो क्यूब रूट कोणत्याही संख्येचं काढता आलं पाहिजे. ओके, आता महत्वाचं बघा 9. 9 ला जोडीला कोणी आहे का नाही. मग 9 ला काय करा, 9 लिहा. 3 अंक सोडले, 205. सांगा 205 मधून कोणाचा घन वजा होतो, 5. इथे लिहून टाका 5. उत्तर झालं 59. बरोबर. 8. 8 ला जोडीदार कोण आहे, 2. लिहून टाकला आपण 2. शेवटचे 3 अंक सोडले. उरलेली संख्या 373. सांगा मला 373 मधून कोणाचा घन, 7. इथे लिहून टाका 7. उत्तर झालं तुमचं 72. होतंय काही सेकंदामध्ये मित्रांनो. बरोबर. 1 ला जोडीदार कोणी आहे का नाही, लिहून टाका 1 ला 1.
शेवटचे 3 अंक सोडले, उरलेली संख्या तुमची 753. सांगा मला 753 मधून तुमचा 10चा घन वजा होतो का नाही? तर 729 होतो तुमचा, बरोबर. मग कशाचा आहे? 9चा. लिहून टाका 91 तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर, बरोबर. आता इकडे 8 आहे, 8ला काय करायचं? 8ला 2 घ्यायचं. शेवटचे 3 अंक सोडा, उरलेली संख्या 10 61. सांगा कोणाचा घन होतो? 10चा. लिहून टाका 102 तुमचं उत्तर. मित्रांनो मला कमेंट करा, सोपं आहे का नाही क्यूब रूट काढणं? कोणत्याही संख्येचं बघा, कोणतीही संख्या कितीही अंकी असू द्या, स्टेप तुम्हाला याच प्रकारच्या मित्रांनो काय करायच्या आहेत? फॉलो करायच्या. आता मित्रांनो मला सगळ्या लोकांनी बघा, तुम्हाला हे ट्रिक्स कशा वाटल्या, काय वाटल्या, नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा. मित्रांनो आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती लक्षात घ्या, प्रत्येक बघा एमपीएससी, टीएटी, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती, इतर सरळ सेवा बघा, प्रत्येक प्रकारच्या बॅचेस मित्रांनो आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती चालू आहे. जी बॅच तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही इग्नेट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्हाला हवी ती मित्रांनो ऑनलाईन कोर्स मित्रांनो जॉईन करू शकता. ओके, हा व्हिडिओ, ह्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा. मी किरण पाटील तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांची वाट बघतो. ओके, भेटूयात पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.